अबू आझमींचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र निलंबन मागे घेण्याची पत्राद्वारे केली विनंती. इतिहासकारांचा आधार घेऊनच वक्तव्य केल्याचं अबू आझमींचं स्पष्टीकरण. सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचालीत सतीश भोसलेने अनेक मुक्या प्राण्यांची हत्या केल्याचं समोर. अनिल परब यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा पुनरुच्चार तर श्रीकांत भारतीय यांच्या ट्विटचा दाखला देत सत्ताधाऱ्यांवर पलटवार. महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 9 महिन्यात 1,39,000 कोटींची गुंतवणूक. DPIITचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून समाज माध्यमांवर पोस्ट. सभागृहातील बहिणींना देवेंद्र फडणवीसांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महिलांना आश्वासन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना पुढील 5 महिन्यांची मुदतवाढ. पुढील 11 महिन्यांचा कालावधी प्रशिक्षणार्थींना खर्च पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईत पार्ले कंपनीवर आयकर विभागाचा छापा. कंपनीच्या कागदपत्रांची आयकरकडून तपासणी. छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यातील स्वारगेट पाठोपाठ पुणे सांगली शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग. सांगली पोलिसांकडून आरोपी वैभव कांबळेला अटक. दहशतवादी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका. भारतात प्रत्यार्पणाच्या करता राणाचा स्थगिती अर्ज फेटाळलाय. प्रत्यार्पणानंतर खटला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात चालण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.